गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. Good evening, sir. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बघा, आपण न्यू चॅप्टर सुरू करतोय, बायोमोलिक्युल्स. तुमच्याकडं आपल्या बुकलेटमध्ये आहे हा चॅप्टर म्हटलात ना काल तुम्ही? हो. ओके. बघा, एकदम सिम्पल चॅप्टर आहे. 3 to 4 मार्क्सचा आहे. 3 पार्ट्स आहेत त्याच्यातले. एक पार्ट आहे कार्बोहायड्रेट्स, सेकंड पार्ट प्रोटीन्स, आणि थर्ड पार्ट आहे न्यूक्लिक ऍसिड्स. याच्यामधला जो डिफिकल्ट सगळा पार्ट आहे प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स मधला, तो सगळा डिलीटेड आहे. ओके. त्यामुळे चॅप्टरचं सगळं जे त्यातल्या त्यात जे डिफिकल्ट पार्ट्स होते, स्ट्रक्चर्स ड्रॉ करणं, ते डिलीटच केलेलं असल्यामुळं एकदम साधा झालेला आहे, एकदम सिम्पल चॅप्टर झालेला आहे. ओके. अदरवाईज थोडा तरी डिफिकल्टी लेवल काहीतरी होती याच्या आधी, पण ती सगळी काढून टाकली गेलेली आहे. ओके. त्यात सुद्धा आता शिल्लक राहिलेला जो पार्ट आहे त्यात हा मेजर पार्ट असणार, कार्बोहायड्रेट्स हा मेजर पार्ट आहे. आणि यातला डिलीटेडच पोर्शन असल्यामुळं प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स मधला एकदम मायनर काहीतरी यातला शिल्लक राहिलेला पार्ट आहे. म्हणजे जर आपण असं कन्सिडर केलं की 3 to 4 मार्क्स, 4 मार्क्सच मी कन्सिडर करतो, तर या 4 मार्क्स पैकी 2 मार्क्स याच्यावरती आला पाहिजे. 1 मार्क प्रोटीन, 1 मार्क न्यूक्लिक ऍसिड, असा त्याचा अर्थ आहे. 2 मार्क्ससाठी कार्बोहायड्रेट्स मध्ये विचारायला भरपूर गोष्टी आहेत. जर यातला सुद्धा 1 मार्क इकडे घेतला आपण, तर 3 मार्क्ससाठी सुद्धा विचारायला कार्बोहायड्रेट्स मध्ये चांगले क्वेश्चन्स आहेत. त्या केसमध्ये मग प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड पैकी एकावरती कशावरती तरी 1 मार्क क्वेश्चन्स जे असतात, एक तर एमसीक्यूज किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर्ड क्वेश्चन्स, त्याच्यातला एक काहीतरी यातला येऊ शकतो. म्हणजे मग ते डायरेक्टली स्ट्रक्चर काढायला येणार प्रोटीन्स मधलं कोणाचं तरी किंवा न्यूक्लिक ऍसिड मधलं कोणाचं तरी. तर ते आपण बघूयात एका मागणं एक. आपण पहिलं ट्राय करू काय काय नेमकं आहे चॅप्टर, एकदा त्याचा फ्लो समजून घेऊयात काय येतं. बघा, फ्लो असा काहीतरी आहे. कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे कार्बोहायड्रेट्स बघायचे. वेगवेगळ्या टाईपचे याचा अर्थ होत असतो नंबर ऑफ कार्बन्स किती यूज केलेले आहेत त्याच्याप्रमाणे एक क्लासिफिकेशन आहे. आणि दुसरं त्याच्यात अल्डिहाइड आहे का कीटोन आहे त्याच्याप्रमाणे असलेलं क्लासिफिकेशन आहे. आणि मग त्याच्यामधनं मग एकच मॉलिक्यूल कार्बोहायड्रेटचा आहे का 2 शुगर मॉलिक्युल्स एकत्र आहेत का 3 शुगर मॉलिक्युल्स आहेत, असे सगळे जे काही क्लासिफिकेशनचे टाइप्स आहेत त्या क्लासिफिकेशनच्या टाइप्स मधनं मग एक 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 टाईपचं मॉलिक्युल्स वेगवेगळे घेतले जातील. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेल्युलोज, स्टार्च, किंवा डायसॅकराइड मध्ये कुठलं माल्टोज वगैरे अशा टाईपचे जे कंपाऊंड्स आहेत माहिती असलेले आपले, त्यांचे काही स्ट्रक्चर्स, त्यांच्यामधले काही कशा पद्धतीचं बॉन्डिंग असतं, त्यांची स्ट्रक्चर्स कशी ड्रॉ करता येऊ शकतात, हे सगळं असणार आहे. स्ट्रक्चर्स जर तुम्ही चॅप्टरमध्ये बघितलेत, जर बुक ओपन करून बघितलं तुम्ही यातली स्ट्रक्चर्स, तर डिफिकल्ट आहेत. सगळी स्ट्रक्चर्स अशी डिफिकल्ट वाटू शकतात. पण जर त्यातली कन्सेप्ट, ती स्ट्रक्चर्स कशी काढायची आहेत हे एकदा तुम्हाला जर लक्षात आलं, तर मग या चॅप्टरमध्ये स्ट्रक्चर्स पाठ करायला लागणार नाहीत. अदरवाईज ते स्ट्रक्चर्स जर तुम्ही पाठ करायला बसलात तर अवघड आहेत. ओके. कन्फ्युजन होऊ शकतं. अवघड आहेत म्हणण्यापेक्षा वेळेवरती कन्फ्युजन करणारी स्ट्रक्चर्स आहेत. त्यामुळे ती स्ट्रक्चर्स पाठ नाही करायची. ती नेमके स्ट्रक्चर्स कशी ड्रॉ करायची हे मी तुम्हाला शिकवतो. ते एकदा समजून घ्या काय करायचंय ते, आणि मग त्याची जितके तुम्ही प्रॅक्टिस पण नाही लागत ऍक्च्युली. एकदा ती कन्सेप्ट कळली की अगदी सिंपल गोष्टी आहेत सगळ्या. सो कार्बोहायड्रेट्सचा असा साधारणपणे फ्लो आहे की सुरुवातीला क्लासिफिकेशन आहे, त्याच्यानंतर त्या क्लासेस मधला पहिला जो कुठला क्लास असेल त्या क्लास बद्दल बोलायचंय, त्याची एक्झाम्पल्स असतील. मग सेकंड क्लास असेल त्याची एक्झाम्पल्स, नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल्स, या पद्धतीनं पुढे जात राहील. मग ग्लुकोज नावाचा एक मॉलिक्यूल घेतला जाईल आणि मग त्याची स्ट्रक्चर्स, त्याच्या रिॲक्शन्स, ग्लुकोज कसं प्रिपेअर करायचं या टाईपचं असेल. त्याच्यानंतर ग्लुकोजच्या स्वतःच्या रिॲक्शन्स असतील. त्याच्यानंतर एका वेगळ्या पद्धतीमध्ये कार्बोहायड्रेट्स हे ओपन चेन कंपाऊंड्स म्हणून सुद्धा रिप्रेझेंट करतात, एक्झिस्ट करतात, आणि रिंग कंपाऊंड्स म्हणून सुद्धा एक्झिस्ट करतात. सेम मॉलिक्यूल
हा आत्ता ओपन असतो आणि नेक्स्ट सेकंदाला तो क्लोज्ड रिंग चेन असू शकते. ओके, सो रिंग आणि चेन अशा दोन्ही फॉर्म मध्ये ते एक्झिस्ट करतात कार्बोहायड्रेट्स. आणि त्यामुळे हे दोन्ही कसे ड्रॉ करायचे हे शिकण्यासारखं आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग स्ट्रक्चर्स ड्रॉ करणं एकदम सोपं जाणार आहे. अदरवाईज थोडंसं किचकट वाटू शकतं जर हे नीट लक्षात नाही आलं तर. ओके, याच्यानंतर यातला जो मोठा पार्ट होता क्लासिफिकेशन मधले पॉलिसॅकराइड्स म्हणजे सगळ्यात मोठी स्ट्रक्चर्स ज्याची होती तो पार्ट डिलीटेड आहे. त्याच्यामुळं कार्बोहायड्रेट मधला सुद्धा जो डिफिकल्ट पार्ट होता तो काढून टाकलेला आहे. ओके, फक्त हा त्यातल्या त्यात स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्याचा पार्ट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर प्रोटीन्स, मग प्रोटीन्स कशापासून बनलेली आहेत? अमायनो ऍसिड्स पासून. मग अमायनो ऍसिड्सचे डिफरंट नेम्स, त्यांची स्ट्रक्चर्स, त्यांच्यामध्ये कशी बॉन्डिंग असतात, तेवढाच पार्ट शिल्लक आहे. बाकी त्यातला जो पुढचा डिफिकल्ट पार्ट होता तो उडवून टाकलेला आहे. डीएनए आरएनएचा पण सेम म्हणजे न्यूक्लिक ऍसिडचा पण सेम प्रकार आहे. फक्त आपल्याला माहिती, बेसिक माहिती फक्त पाहिजे न्यूक्लिक ऍसिड्स मधली, त्याच्या पुढची सगळी माहिती त्यांनी डिलीट करून टाकलेली आहे. तो ओळीनं आपण एक पॉईंट बघायला सुरुवात करू. बघा, व्हॉट आर बायोमोलिक्युल्स. बायोमोलिक्युल्सचा अर्थ असा होत असतो की असे कुठले तरी केमिकल मोलिक्युल्स ज्यांच्यामधनं लाईफ एक्झिस्ट करते किंवा त्या लाईफला सपोर्ट तरी करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता बोललो तसं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स हे आहेतच. त्याच्याबरोबरीनं हॉर्मोन्स आहेत, विटॅमिन्स, लिपिड्स, एन्झाईम्स वेगवेगळे, वॉटर, हे सगळे बायोमॉलिक्युल्सच पकडले जातात किंवा ते फंक्शन्स ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग मध्ये काही ना काहीतरी फंक्शन रोल प्ले करत असतात. सो या सगळ्यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणणार आहे. ओके, सो आता या बायोमॉलिक्युल्सचा इम्पॉर्टन्स काय काय आहे हा क्वेश्चन विचारला जातो. खूप वेळेला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्सचा इम्पॉर्टन्स, वेगवेगळी कंपाऊंड्स घ्यायची, बायोमॉलिक्युल्स घ्यायची आणि त्यांचे रोल्स एक्सप्लेन करायचे. आपल्याला इथं पहिलं वॉटर बायोमॉलिक्युल्स मध्ये आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स किंवा वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स घेतलेले आहेत. हे इथं. हे घ्यायचं आणि त्या प्रत्येकाचा काय रोल असू शकतो ते एक्सप्लेन करायचा ट्राय करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कार्बोहायड्रेट घेतले तर कार्बोहायड्रेट हा बेसिक सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि आपलं मेन जो इन्ग्रेडियंट असतो फूडचा आपला म्हणजे इंडियन्सचा म्हणतोय मी. इंडियन लोकांचा सगळा जो फूड मेजर कॉन्स्टिट्युएंट हा कार्बोहायड्रेट असतो. जर तुम्ही बाहेर बघितलं तर जिथं नॉन व्हेजिटेरियन जास्त खाल्लं जातं, युरोप असेल, अमेरिका असेल, या ठिकाणी जे जास्त नॉन व्हेजिटेरियन खाल्लं जातं, इथं मेजर सोर्स हा प्रोटीन होतो. पण आपल्या इथं मात्र आपल्याकडे जे काही मेजर एक स्क्वेअर फूड ज्याला म्हटलं जातं, तर त्या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट सगळ्यात जास्त असतं आपल्याकडे. ओके, सो इट इज मेन सोर्स ऑफ एनर्जी आणि इमिजिएट सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणजे ज्या वेळेला एनर्जी लागणार असेल त्यातलं पहिलं बर्निंग आपल्या बॉडीमधल्या ज्या कशाचं होत असेल तर दॅट इज कार्बोहायड्रेट. कारण तो सगळ्यात इझिएस्ट सोर्स आहे. कारण याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे एलिमेंट्स असणार आहेत. नंबर्स चेंज होऊ शकतील. C6H12O6 समजा ग्लुकोज, तर याला ऑक्सिडाइज केलं की CO2 प्लस H2O इमिजिएट फॉर्म होणार आहे. तो प्रकार प्रोटीनचा होत नाही. प्रोटीन हे थोडेसे डिफिकल्ट आहेत डायजेस्ट करायला. कशामुळे डिफिकल्ट आहेत? प्रोटीनचं स्ट्रक्चरमध्ये हे ग्रुप्स येतात. CO सिंगल बॉन्ड NH, सिंगल बॉन्ड, इकडं काहीतरी एक चेन असेल, इकडं काहीतरी चेन कंटिन्यू झालेली असेल. तर हा जो ग्रुप आहे दिस इज कॉल्ड एज अमाइड. अमाइड ग्रुप आहे हा. अमाइड ग्रुप हा ब्रेक करायला खूप अवघड आहे. रिझन काय याचं? तर याचं रिझन असं आहे की इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इथं रेझोनन्स मध्ये असतात आणि त्याच्यामुळं याचा हा बॉन्ड ब्रेक करणं अवघड जातं. कारण इथं डबल बॉन्डचं कॅरेक्टर तयार होतं, डबल बॉन्ड फॉर्म होतो, C डबल बॉन्ड N, आणि त्याच्यामुळे तो ब्रेक करायला अवघड जातो. ओके, प्लस रेझोनन्स आहे त्यामुळे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी पण आहे. त्यामुळे हे प्रोटीनपासनं डायजेशन करणं, प्रोटीनचं डायजेशन करणं, याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी लागत असते. मग याच्यासाठी या एका प्रोसेससाठी आपण वेगवेगळी प्रोटीन्स जी आपण बॉडीमध्ये घेत असतो त्या म्हणजे व्हेजिटेरियन मधलं प्रोटीन्स असतील, वेगवेगळ्या डाळी असतील, त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन मधलं काही पार्ट असेल, या सगळ्यामध्ये जे वेगवेगळे अमायनो ऍसिड्स आहेत किंवा वेगवेगळे प्रोटीन्स आहेत, या सगळ्याला डायजेस्ट करण्यासाठीची जी एन्झाईम्स आहेत ती एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये परत सेपरेटली तयार करायला लागतात. एन्झाईम्स हे परत वेगळी प्रोटीन्सच आहेत. त्यामुळे ती एन्झाईम्स जर तयार करायची असतील
तर ही सगळी एन्झाईम्स पुन्हा आपण खाल्लेल्या प्रोटीन्स पासूनच आपण तयार करत असतो. सो ही जी एन्झाईम्स तयार करणे त्याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल असतो तो असतो झिंकचा. झिंक पासून तयार होणारी एन्झाईम्स. झिंक या एलिमेंटची आपल्या बॉडीमध्ये 340 एन्झाईम्स असतात. ओके, त्यातली बरीचशी या प्रोसेससाठी लागत असते झिंकची. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन. ओके, आधी या प्रोटीन्सचं हे सांगतो. प्रोटीन्स आर इम्पॉर्टंट कन्स्टिट्युएंट्स ऑफ स्किन, हेअर, मसल्स. वेगवेगळे जे सेल्स असतात किंवा कुठलाही मसलचा पार्ट हा सगळा प्रोटीननी बनलेला असतो. प्रोटीन सेलच्या आतमधलं जे मटेरियल आहे ते बऱ्याचदा कार्बोहायड्रेट्स असतात. पण प्रोटीनचा जो मेन पार्ट आहे, सेलचा जो मेन पार्ट आहे, तो मेन पोर्शन हा प्रोटीनचा बनलेला असतो. प्रोटीन्स हेल्प इन प्रॉपर फंक्शनिंग ऑफ लिव्हिंग बिंग्स. त्याचं रिझन असं आहे की प्रोटीन्स हे एन्झाईम्स, हॉर्मोन्स आणि आपल्या सेल्स, मसल्स हे याच्यातनं तयार होत असतात. जर प्रोटीन नसेल तर आपल्या बॉडीमध्ये मसल असू नाही शकत. ओके, याचा अर्थ असा होतो की आपलं प्रॉपर फंक्शनिंग होऊच नाही शकत. नुसते मसल्स आहेत, हॉर्मोन्स नाही आहेत, एन्झाईम्स नाही आहेत, प्रॉपर फंक्शनिंग असू नाही शकत. ओके, सो सगळ्या गोष्टी या प्रोटीन्सच्या प्रेझन्सवर अवलंबून आहेत आपल्या बॉडीमधला प्रॉपर फंक्शनिंग. नेक्स्ट, एन्झाईम्स आर प्रोटीन्स जे कॅटलिस्ट आहेत. आपल्या बायो केमिकल रिॲक्शन्स ज्या असतील बॉडीमध्ये चालणाऱ्या त्यांचे कॅटलिस्ट म्हणून एन्झाईम्स असतात. त्याच्यानंतर लिपिड्स म्हणजेच फॅट्स किंवा दुसरं चरबी आपण ज्याला म्हणतो ते लिपिड्सच्या फॉर्ममध्ये असतात. these are स्टोअर हाऊसेस ऑफ एनर्जी. म्हणजे आपण बॉडीमध्ये जर आपल्याला एनर्जी स्टोअर करायची असली, म्हणजे समजा असं झालं आपण जे काम करतोय दिवसभरामध्ये, जे काही फंक्शनिंग असेल त्याच्यासाठी समजा 1000 किलो कॅलरी एवढी एनर्जी लागली आणि आपला इनटेक एनर्जीचा समजा 1200 किलो कॅलरी आहे, एवढा आउट जातोय आणि एवढा रोजचा इन आहे. असं जर असलं तर हे 200 किलो कॅलरीचं करायचं काय इनटेक, तर तो या लिपिडच्या फॉर्ममध्ये आपण स्टोअर करून ठेवतो. ओके, काही पार्ट असतो तो कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये सुद्धा स्टोअर केला जातो, पण लिपिडच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलेला लवकर दिसतो. हे जे असतं हे पोटावरती दिसतं स्टोअर केलेलं, आणि हे जे असतं ते ओव्हरऑल बॉडी दिसत राहतं, लिपिड्स जे असतात. ओके, त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे RNA, DNA वगैरे जे पार्ट्स आहेत. RNA म्हणजे हे नॉर्मली व्हायरसेस असतात. व्हायरसेसचा एक्झिस्टन्स RNAच्या फॉर्ममध्ये असतो. आणि DNA आपल्या बॉडीमध्ये दोन्ही आहे, RNA सुद्धा आहे आणि DNA सुद्धा आहे. DNA माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला. DNA हा जेनेटिक इन्फॉर्मेशन पुढं कंटिन्यू करण्याचा, जनरेशन टू जनरेशन पुढं पास करण्याचा मटेरियल आहे. आता या DNA ला एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये जायचं आहे समजा. म्हणजे एक सेल आहे, बायो ज्या लोकांचं आहे त्यांनी हे शिकलेलं असणार आहे, बहुतेक सगळ्यांनाही माहिती पण असेल. एका सेलचे जर 2 सेल्स व्हायचे असतील तर मला आता त्याचं नेम आठवत नाही, पण असं काहीतरी मिओसिस आणि मायटोसिस असे 2 टाइप्स होते. नीट आठवत नाहीये मला एक्झॅक्ट मी प्रोनाउन्स बरोबर करतोय का, मिओसिस आणि मायटोसिस असं काहीतरी या साधारण असं काहीतरी नाव होतं. याच्यामध्ये प्रकार असा होत असतो की हा जी सेल जी असते त्याला असा एक खड्डा पडतो, त्याला क्लिवेज म्हणलं जातं, आणि मग हे क्लिवेज वाढत वाढत जातं आणि मग हे 2 सेल्स सेपरेट होतात आणि हे परत एक्झिस्ट करायला लागतात. तर आता जर DNA या सेलमध्ये एकच आहे असं जर कन्सिडर केलं तर DNA 2 तयार झाले पाहिजेत. त्यातला एक DNA इकडे आला पाहिजे आणि एक DNA इकडे आला पाहिजे. हे DNA 2 कसे तयार होणार सेलमध्ये एकापासून? याच्यासाठी ते RNA इम्पॉर्टंट असतं. RNA हा DNAचं रिप्रोडक्शन करणं किंवा त्याला म्हटलं जातं DNA रेप्लिकेशन. तर याच्यासाठी RNA वापरला जातो. RNA वरती ते सगळे कोड असतात, ज्या कोड्सना वापरून DNA त्याची इन्फॉर्मेशन पुढच्या जनरेशन पर्यंत पास ऑन करू शकतो. सो RNA वरती ते सगळं कोड लँग्वेजमध्ये लिहून ठेवलेलं असतं. ती कोड लँग्वेज म्हणजे परत प्रोटीन्स आहे. त्या प्रोटीन्सचा जो सिक्वेन्स असणार आहे त्या सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन काढता येऊ शकते. प्रत्येकाचा DNA आपल्या बॉडीमध्ये वेगळा जो असतो त्याचा अर्थ असा होत असतो की तो जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स त्या जेनेटिक कोडचा वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या बॉडीमध्ये.
ओके, तो सिक्वेन्स आपल्याला बघता येऊ शकतो. आता आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा आहे, पण तो डिलीटेड पोर्शन मध्ये करून ठेवलेला. ओके, आपण बघूयात पुढचा पॉइंटकडे जाऊ. व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स? डिफाईन कार्बोहायड्रेट्स. बघा आता इथपासनं मी थोडंसं व्हाईट बोर्डवरतीच जास्त लिहितो. एकदा काय काय फ्लो आहे एकदा समजून घेऊ आपण फक्त. व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स? डिफाईन कार्बोहायड्रेट्स. पुढे जाऊ. गिव्ह इम्पॉर्टन्स. ठीक आहे, हे बोलू शकतो आता आपण याच्या समोरच. हाऊ आर कार्बोहायड्रेट्स क्लासिफाईड. ठीक आहे, एवढा पार्ट पहिला अगदी आधी बोलून घेतो, मग आपण पुढे जाऊ. बघा, कार्बोहायड्रेट्स हिस्टॉरिकली याला म्हणलं जात होतं हायड्रेट्स ऑफ कार्बन. म्हणजे काय? हायड्रेट याचा अर्थ वॉटर बरोबरचं कंपाऊंड. ओके, आता कार्बनचं वॉटर बरोबरचं कंपाऊंड म्हणजे काय अर्थ होत असतो? कार्बन याचं कंपाऊंड वॉटर बरोबर फॉर्म झालंय. वॉटरची व्हॅलन्सी काहीतरी समजा एक्स आहे आणि सी ची व्हॅलन्सी समजा वाय. ओके, असं काहीतरी ते कन्सिडर केलं गेलेलं आहे. आता वॉटरची व्हॅलन्सी आणि कार्बनची व्हॅलन्सी असं जे मी म्हणतोय त्याचा अर्थ फक्त एवढाच पकडायचा आहे की किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आणि किती नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, हा त्याचा फक्त अर्थ. व्हॅलन्सी आत्ता आपण जो कन्सिडर करतो तो अर्थ नाहीये इथं. ओके, सो इथं समजा मी असं कन्सिडर केलं की C6 आहे, H2O सुद्धा 6 आहे, त्याचा अर्थ होणार आहे C6H12O6, म्हणजे ग्लुकोज असेल किंवा फ्रुक्टोज असेल. ओके, सो हे नंबर्स आपण चेंज करू शकतो. समजा आपण याला 5 म्हणलं एक्स आणि वायच्या ऐवजी, तर C5H10O5. तर हे कंपाऊंड म्हणजे सुद्धा मोनोसॅकॅराइडच आहे. मला वाटतं माल्टोजचा फॉर्म्युला होत असतो. सो या पद्धतीनं आपण वेगवेगळी माल्टोज चुकून बोललो, याचा इरिथ्रोज किंवा काय म्हणायचं होतं, रायबोज म्हणायचं होतं मला. सो 5 कार्बन ॲटम्स रायबोजचं हे स्ट्रक्चर असू शकतं. ओके, सो आपण एक स्ट्रक्चर्स बघू, मग त्याच्यामधनं आपल्याला लक्षात येईल नेमकं काय काय मला सांगायचं ते. पण हे कार्बनचं आत्ता जे मी सांगितलं की इट इज हायड्रेट ऑफ कार्बन, तर हे हिस्टॉरिकली करेक्ट आहे. पण याच्यानंतर असं लक्षात यायला लागलं की हे सगळे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, हे सगळे कार्बोहायड्रेट्स या फॉर्म्युलामध्ये फिट नाही बसू शकत आहेत. ओके, मग आपल्याला काहीतरी त्याच्यात चेंज करायला पाहिजे. मग काय चेंजेस करायचे? तर हळूहळू आपल्या लक्षात असं यायला लागलं की यांच्यामध्ये काही फंक्शनल ग्रुप्स आहेत. ती जी स्ट्रक्चर्स आहेत, ती स्ट्रक्चर्स वॉटरनं तयार झालेली स्ट्रक्चर्स नाही आहेत. त्याच्यामध्ये काही फंक्शनल ग्रुप्स आहेत. फंक्शनल ग्रुप्स कुठले आहेत? एक तर त्यांच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो, और कीटोन ग्रुप असतो. हे और आहे. अँड मल्टिपल OH ग्रुप्स. म्हणजे अल्कोहोल ग्रुप्स भरपूर असू शकतात. ओके, म्हणजे आता आपण याला डिफाईन कसं करू शकतो? कार्बोहायड्रेट्सना जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर डेफिनेशन आपण काय सांगू शकतो याची कार्बोहायड्रेट्सची? कार्बोहायड्रेटला आपण असं डिफाईन करू शकतो की असे कुठले तरी बायोमॉलिक्युल्स विच आर, याला आपण काय म्हणणार, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स, और जर कीटोन करायचं असलं तर पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. ओके, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असलेच पाहिजेत तर ते कार्बोहायड्रेट्स असतात. ओके, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स विच आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह, याला आपण म्हणणार आहे कार्बोहायड्रेट्स. ओके, दुसरं आपण काय सांगू शकतो? तर दुसरं आपण असं म्हणू शकतो की असे काही कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स.
म्हणजे असे काही मोलिक्युल्स असू शकतात जे आत्ता दिसताना पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन दिसत नाहीये, पण त्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर मात्र ते तसे तयार होतात, तरी त्यांना आपण कार्बोहायड्रेट म्हणणार. म्हणजे एक तर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन्स आर कार्बोहायड्रेट्स और अदर कंपाउंड्स which on hydrolysis produce polyhydroxyaldehydes or polyhydroxy ketones. बरोबर कळलेलं आहे का हे? ओके, बघा आता पुढं सांगतो. आता समजून घ्या परत. बघा, समजा आपण असं म्हणलं की एक कंपाऊंड काढतो, C12H22O11. ओके, आता हे कार्बोहायड्रेट आहे, पण हे या फॉर्म्युलामध्ये फिट होत आहे का बघा. CXH2OY होत आहे का बघा. नाही होत आहे. C12H2O11 होत आहे ना बघा. बरोबर आहे. फक्त आता काय आहे, कार्बन पेक्षा H2O एक न कमी आहे. ठीक आहे. सो याचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं, म्हणजे आपण वॉटर ऍड केला, याचा अर्थ काय होणार आहे, याच्यापासनं C6H12O6 प्लस C6H12O6 असं फॉर्म होईल. म्हणजे आपल्याला 2 ग्लुकोज किंवा असे काहीतरी मोलिक्युल्स आपल्याला मिळाले. मग याला सुद्धा आपण कार्बोहायड्रेट म्हणणार, विच ऑन हायड्रॉलिसिस प्रोड्यूस हे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन. आणि हे स्वतः सुद्धा कार्बोहायड्रेटच आहे. हे सुद्धा कार्बोहायड्रेटच आहे. आणि हे सुद्धा कार्बोहायड्रेटच आहे. काय बडबड करतोय कळतंय ना सगळ्यांना? एकदा एक्सप्लेन करा ना परत. मी आता असं म्हणलं, यांच्यामध्ये हे समजा ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज आहे, याचा अर्थ याच्यामध्ये पॉलिहायड्रॉक्सी ग्रुप्स असतात, म्हणजे मल्टिपल OH ग्रुप्स, आणि त्याच्यामध्ये अल्डिहाइड असतो. ओके, म्हणजे हे कार्बोहायड्रेट आहे का नाहीये? आहे. हे समजा आपण म्हटलं हा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह, म्हणजे हा सुद्धा कार्बोहायड्रेट झाला. हा कसा फॉर्म झाला, हे दोघ जण कसे फॉर्म झाले, आफ्टर हायड्रॉलिसिस ऑफ दिस कंपाऊंड. सो या कंपाऊंडला सुद्धा आपण म्हणणार आहे कार्बोहायड्रेट. कळलेलं आहे? ओके. येस सर. आता एकदा चेक करू. गिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. बघा, प्लांटचं मेजर जो प्लांटची जी बॉडी असते, ही बॉडी ही मेजर सगळा पार्ट त्याचा असतो तो कार्बोहायड्रेटचा फॉर्म झालेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेम्स असतील, त्याच्या ब्रांचेस असतील, लिव्स आहेत, फ्लावर्स आहेत, फ्रुट्स आहेत, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आणि रूट्स सुद्धा, या सगळ्या गोष्टी या कार्बोहायड्रेटच्या बनलेल्या असतात मेजर. आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आतमधल्या ज्या सेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल मला वाटतं त्याच्यात जायलेम वगैरे असतं आणि फ्लोएम, नीट आठवत नाहीत मला नावं, बरोबर बोलतोय का, पण वॉटर आणि न्यूट्रिएंट्स सक करण्यासाठी त्यांच्यामध्ये काही सेल्स असतात. तर त्या सेल्सना फ्लोएम आणि जायलेम असं काहीतरी साधारण म्हणलं जातं. तर ते मात्र सगळं त्याच्या प्रोटीन्स पासून बनलेलं असतं. ओके, सो आता कार्बोहायड्रेटचा हा जो काही पार्ट आहे, कार्बोहायड्रेट्स आर इसेन्शियल फॉर लाईफ इन प्लांट्स अँड एनिमल्स. इट इज an important constituent of tissues in plants. For example, cotton, cellulose. बघा, सेल्युलोज जर हे असेल, कार्बोहायड्रेट असेल, तर याचा अर्थ त्याचे मेजर सगळा जो पार्ट आहे, स्टेम, ब्रांचेस, हे सगळं वूडचा पार्ट झाला, म्हणजेच तो सगळा कार्बोहायड्रेट झालेले आहेत. म्हणजे मेजर जो पार्ट आहे प्लांट्सचा तो सगळा कार्बोहायड्रेट झाला. इट इज अ मेजर पार्ट ऑफ डाएट अँड इट स्टोअर्स केमिकल एनर्जी इन प्लांट्स. ही जी प्लांट मधली केमिकल एनर्जी आहे, दॅट इज इन द फॉर्म ऑफ सेल्युलोज.
ही जी जर आपण कार्बोहायड्रेट जर आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं गेलेलं असेल तर ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ज्यांचं पोट सुटलेलं असतं त्यांच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स पोटावरती स्टोअर केले जातात, ऍब्डोमेन वरती जे स्टोअर केले जातात ते सगळे हे ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये असतात. ओके, आणि हे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू हायड्रोलाइज आणि त्याच्यामुळे ते लवकर जात नाही. हायड्रोलिसिस डिफिकल्ट असते. ओके, त्याच्यानंतर इट इज मेजर सोर्स ऑफ एनर्जी इन एनिमल्स. मेजर म्हणण्यापेक्षा इझिएस्ट आहे खरं तर, की त्यांचं हायड्रोलिसिस खूप सोपं असतं जर कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये घेतलेलं असेल तर. पण आत्ता जसं मी म्हणलं तसं ग्लायकोजन डिफिकल्ट आहे हायड्रोलिसिससाठी. मग हे कशावरनं ठरवणार? तर हे किती मॉलिक्युल्स, बेसिक स्मॉलेस्ट मॉलिक्यूल ऑफ कार्बोहायड्रेट हे किती त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. म्हणजे हे पॉलिमर्स आहेत का डायमर ट्रायमर आहेत. जर पॉलिमर्स असतील तर ते डायजेस्ट नाही करता येत आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट आपण पचवू शकतो का नाही पचवू शकत, डायजेस्ट करू शकतो का आपण कार्बोहायड्रेट, तर आपण कार्बोहायड्रेट डायजेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण राईस घेतो, त्याच्यामध्ये स्टार्च आहे. ओके, हा पॉलिमरच आहे. ओके, पण आपण डायरेक्टली कुठलं तरी झाडाचं स्टेम घेतलं, आपण डायजेस्ट नाही करू शकत. मग आपण हे डायजेस्ट नाही करू शकत, मग कोण करू शकतं? तर हे करू शकतं वाळवी. वाळवीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे, काय माहिती कोणाला? आठवत नाहीये मला. वाळवी ज्या वेळेला झाडाला लागते किंवा आपल्या बुक्सची, नोटबुक्सची वगैरे पानं ज्या वेळेला खाल्ली जातात, तर हे सगळं खाणारे हे जे आहे हे सेल्युलोज आहे. हे डिफिकल्ट आहे, हे आपण नाही डायजेस्ट करू शकत. आणि इनफॅक्ट वाळवी सुद्धा ते डायजेस्ट नसती करू शकत. ते वाळवीच्या बॉडीच्या आतमध्ये काही बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरियामध्ये ते एन्झाईम्स असतात जे सेल्युलोजचं हायड्रोलिसिस करू शकतात. त्यामुळे काही पॉलिमर्स अशी आहेत कार्बोहायड्रेट्स जी आपण डायजेस्ट नाही करू शकत. काही आहेत ते आपण डायजेस्ट करू शकतो. सो कुठली डायजेस्ट करू शकतो ते आपलं फूड मटेरियल आहे. जे आपण डायजेस्ट नाही करू शकत ते आपलं फूड मटेरियल बनत नाही. आणि ते नॉर्मली टफेस्ट कार्बोहायड्रेट्स पॉलिमर्स असतात जे आपण डायजेस्ट नाही करू शकत. हा, करेक्ट करेक्ट. टर्माइट टर्माइट म्हणलं जातं. मला स्ट्राईक नव्हतं. करेक्ट. ओके, सो नेक्स्ट ते सॅटिस्फाय बेसिक नीड्स लाईक फूड, शेल्टर, क्लोथ्स वगैरे हे ठीक आहे. हा इम्पॉर्टन्स म्हणून आता ठीक आहे. नेक्स्ट जाऊयात पुढं. हाऊ आर द कार्बोहायड्रेट्स क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट्स. हे इम्पॉर्टंट आहे, हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. बघा, हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट्सच्या बेसिसवरती आपण कार्बोहायड्रेट्सला कसं क्लासिफाय करणार. फर्स्ट क्लास इज सिम्पल, अनदर क्लास इज कॉम्प्लेक्स. ओके, सो सिंपल याचा अर्थ होत असतो की त्यांचं फर्दर हायड्रॉलिसिस होऊ शकत नाही. ओके, सो सगळ्यात बेसिक जो मोनोमर आहे, पॉलिमर सारखं मोनोमर जो आहे त्याला आपण म्हणणार आहे मोनोसॅकराइड. कार्बोहायड्रेट ला आपण दुसरं नेम दिलेलं असतं शुगर. शुगरला अजून एक नेम आहे सॅकराइड. ओके, सो सॅकराइड किती आहेत, शुगरचे किती मॉलिक्युल्स आहेत त्याच्यात, मोनोसॅकराइड याचा अर्थ होत असतो सिंगल शुगरचा मॉलिक्यूल आहे. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये डायमर ट्रायमर अजून तयार झालेला नाहीये. एक्झाम्पल्स ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज हे सगळे काय स्ट्रक्चर्स आहेत त्यांचे ते आपण बघणार आहे. ओके, सो हे मोनोसॅकराइड झाले ज्यांचं फर्दर हायड्रोलिसिस आपल्याला करता येऊ शकत नाही. त्याच्या उलट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे ज्यांचं हायड्रोलिसिस आपण करू शकतो असे. मग आता असे कोण कोण असू शकतात, तर असे कोणीही असू शकतात जे मोनोमर्स पेक्षा मोठे आहेत. म्हणजे काय, म्हणजे समजा मी असं कन्सिडर केलं, सुक्रोज हायड्रोलिसिस झालं, गिव्स ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज.
बघा आता आपण जे स्ट्रक्चर्स आत्ताच्या क्लासिफिकेशन मध्ये मोनोसॅकराइड म्हणलं होतं, ग्लुकोज हे त्याचं एक्झाम्पल होतं. मोनोसॅकराइड, फ्रुक्टोज मोनोसॅकराइड. मग ज्यांच्या हायड्रोलिसिस मधनं 2 मोनोसॅकराइड्स तयार होतात त्यांना आपण म्हणणार आहे डायसॅकराइड. ओके, याच्या उलट जर विचार केला तर याच्या हायड्रोलिसिस मधनं 2 मोनोसॅकराइड्स तयार झाले. याच्याऐवजी जर आपण उलटी रिएक्शन कन्सिडर केली तर ही डायमरायझेशनची रिएक्शन आहे. म्हणजे ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज गिव्स शुगर किंवा सुक्रोज. ओके, त्याच्याऐवजी दुसरी रिएक्शन म्हणतो मी माल्टोज. हायड्रोलिसिस झालं, इट फॉर्म्स ग्लुकोज प्लस ग्लुकोज. 2 ग्लुकोजच्या मॉलिक्युल्स पासून माल्टोज फॉर्म होतो आफ्टर हायड्रोलिसिस. म्हणजे अर्थ काय होत असतो? दिस इज डायसॅकराइड. So the carbohydrate which forms 2 monosaccharide molecules after hydrolysis is called as disaccharide. जर 3 तयार करत असतील तर आफ्टर हायड्रोलिसिस 3 फॉर्म होत असतील तर ट्रायसॅकराइड. 4 तयार करत असतील टेट्रासॅकराइड, 5 पेंटासॅकराइड, हेक्सासॅकराइड. पण हे पेंटा हेक्सा असं म्हणत नाही बसत आपण डायरेक्टली त्यांना म्हणायला सुरुवात करतो पॉलिसॅकराइड्स. कोणाला काही डाऊट येतोय का याच्यात? बघा म्हणजे आता आपण काय काय बोललो बघा. कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेटची क्लासिफिकेशन्स. पहिलं आपण म्हणलं सिंपल किंवा त्याचंच नेम आहे मोनोसॅकराइड. याचे एक्झाम्पल्स आपण काय म्हणली? ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज. अर्थ काय होत असतो याचा? याचा अर्थ होत असतो cannot be further hydrolyzed. बेसिक मॉलिक्युल झाला, मोनोमर झाला. त्याच्यानंतर इकडं कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सच्या अंडर 2 क्लासेस आहेत. एकाला आपण म्हणणार आहे ऑलिगोसॅकराइड. म्हणजे काय अर्थ होत असतो ऑलिगोसॅकराइडचा? अर्थ काय होणार आहे? ऑलिगोसॅकराइड म्हणजे डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड, etc अप टू डेकासॅकराइड. ऑलिगोसॅकराइड याचा अर्थ होत असतो डाय टू डेका, म्हणजे 2 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स टू 10 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स जर फॉर्म होत असतील, याच्यातनं 2 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स फॉर्म होतील आफ्टर हायड्रोलिसिस. याच्यातनं 3 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स फॉर्म होणार आहेत. याच्यातनं 4. असं करत करत अप टू 10 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स जर फॉर्म होत असतील तर त्यांना आपण म्हणणार आहे ऑलिगोसॅकराइड्स. ओके, आणि जर 10 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड मोलिक्युल्स फॉर्म होत असतील then they will be called as polysaccharides. आता यांची एक्झाम्पल्स बघू. डायसॅकराइडचे एक्झाम्पल. डायसॅकराइडचे एक्झाम्पल आहे सुक्रोज. आता आपण त्याच्यापासनं काय ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज तयार केलं. त्याच्यानंतर माल्टोज म्हणजे ग्लुकोज प्लस ग्लुकोज असं फॉर्म करतो. ट्रायसॅकराइड एक्झाम्पल आहे याचं रॅफिनोज. रॅफिनोज हायड्रोलिसिस केलं तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्लस गॅलॅक्टोज अशा 3 मोनोसॅकराइड मोलिक्युल्स फॉर्म होतात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल आहे स्टॅकिओज. स्टॅकिओज जे असतात ते ग्लुकोज
प्लस फ्रुक्टोज प्लस गॅलॅक्टोज प्लस गॅलॅक्टोज, म्हणजे 2 मॉलिक्युल्स गॅलॅक्टोजचे फॉर्म होतात. ओके, सो हे झालं. त्याच्यानंतर पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड्सची एक्झाम्पल्स म्हणजे याच्यात काय होणार आहे, तर मेनी molecules of monosaccharides. ऑन हायड्रोलिसिस म्हणजे एक्झाम्पल याचं स्टार्च, ग्लुकोज फॉर्म होतं, सेल्युलोज, ग्लायकोजेन, कोणाला डाऊट येत असेल तर विचारा जरा. बघा आता परत पुढे काहीतरी सांगतोय. बघा जर मोनोसॅकॅराइड्स असतील, मोनोसॅकॅराइड्स, तर हे नॉर्मली वॉटर सोल्युबल असतात. हे सुद्धा ऑलिगोसॅकॅराइड सुद्धा मोस्टली वॉटर सोल्युबल असतात. पॉलिसॅकॅराइड्स मात्र वॉटर इनसोल्युबल असतात. आणि वॉटर इनसोल्युबल असल्यामुळे त्यांना डायजेस्ट करणं डिफिकल्ट जातं, कारण डायजेशन कुठल्याही सॅकॅराइडचं, कार्बोहायड्रेटचं, याचा अर्थ वॉटरचं हायड्रोलिसिस आहे. मग हायड्रोलिसिस जर करायचं असेल तर ते वॉटर बरोबर आधी रिॲक्ट करायला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह तर झालं पाहिजे. डिझॉल्व्हच होत नसतील तर ते रिॲक्ट नाही करू शकणार आहेत वॉटर बरोबर. ओके, त्याच्यामुळं याचं डायजेशन आपल्याला अवघड जात असतं. ओके, त्याच्यानंतर हे नॉर्मली हे स्वीट असतात टेस्टला, त्यामुळे त्यांना शुगर्स म्हणलं जातं. हे पॉलिसॅकॅराइड्स मात्र टेस्टलेस असतात. टेस्टलेस कारण ही सगळी पॉलिमर्स आहेत आणि त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट सगळी गेलेली असते. ओके, डिलीट करतो. 1 मिनिट सर. ओके, झालं सर, थँक्यू. नेक्स्ट आहे हाऊ अ मोनोसॅकॅराइड्स क्लासिफाईड. आता याचा विचार करू. बघा मोनोसॅकॅराइडला क्लासिफाय करायचं आता. दोन सिस्टीम्स आहेत आणि त्या दोन सिस्टीम्स आपण नंतर जाऊन कंबाईन करणार आहे त्यांना एक्सप्लेन करायला. फर्स्ट सिस्टीम प्रमाणे इथं दाखवतोय आधी. मोनोसॅकॅराइड्स फर्स्ट क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग अपॉन विच फंक्शनल ग्रुप दे हॅव. दॅट इज अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. असं जर असेल तर त्यांना म्हणलं जातं अल्डोजेस, अल्डोज. आणि जर कीटोन फंक्शनल ग्रुप असेल त्यांच्यात प्रेझेंट तर त्यांना नेमिंग केलं जाणार आहे कीटोजेस किंवा कीटोज. म्हणजे याच्यात अर्थ काय होत असतो याचा, अल्डिहाइड ग्रुप इज प्रेझेंट, याचा अर्थ होणार आहे कीटोन ग्रुप इज प्रेझेंट. आणि दुसरी सिस्टीम आहे मोनोसॅकॅराइडला क्लासिफाय करण्याची. कलर फक्त चेंज करतो. मोनोसॅकॅराइडची अनदर सिस्टीम दॅट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दे हॅव. म्हणजे समजा कार्बन ॲटम्स त्यांच्याकडे आहेत 4 तर त्याला म्हणलं जाणार आहे टेट्रोज. 5 कार्बन ॲटम्स आहेत तर त्याला म्हणलं जाणार आहे पेंटोज. 6 कार्बन ॲटम्स हेक्सोज अँड सो ऑन. हॅलो सर. बोल ग.
सर तुम्ही स्क्रीनवर काय लिहिताय का? तो तुला दिसत नाहीये? नाही. अरे तुम्हाला दिसत नाहीये स्क्रीनवर तर? दिसतंय सर. दिसतंय सर. काहीतरी एकदा जरा लेफ्ट करून परत ये बरं, कदाचित. हो हो सर हो. बघा, ट्रायोजचा अर्थ काय होत असतो? 3 कार्बन ॲटम्स. टेट्रोज 4 कार्बन्स, पेंटोज 5 कार्बन्स, हेक्सोज 6 कार्बन्स. आता याला कंबाईन केलं जातं, या दोन्ही सिस्टीम्सना आपण कंबाईन करतो आणि त्याच्याप्रमाणे आपण मोनोसॅकराइड्सना नेमिंग द्यायला सुरुवात करतो. नेमिंग म्हणजे क्लासिफिकेशन मधलं नेमिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो याला अल्डोटेट्रोज. अल्डोटेट्रोज याचा अर्थ काय होणार आहे? अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल त्याच्यात, प्लस 4 कार्बन ॲटम्स असतील. असं असलं तर आपण त्याला अल्डोटेट्रोज म्हणणार. एक्झाम्पल्स वगैरे बघू आपण, पण बेसिक हे क्लासिफिकेशन समजून घ्या. अल्डोटेट्रोज, त्याच्यानंतर अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, 6 कार्बन ॲटम्स आहेत. अल्डिहाइड ग्रुप प्लस 6 कार्बन्स, म्हणजे आपण याला काय म्हणणार? अल्डो हेक्सोज. त्याच्यानंतर जर आपण म्हणलं किटो ग्रुप प्रेझेंट आहे, प्लस 6 कार्बन्स आहेत, काय म्हणणार याला? किटो हेक्सोज. तर त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती पाहिजेत, त्याचा अर्थ काय होत असतो. अल्डोटेट्रोजचे एक्झाम्पल्स इरिथ्रोज, थ्रिओज. अल्डो हेक्सोजचे एक्झाम्पल्स ग्लुकोज आहे, गॅलॅक्टोज आहे. किटो हेक्सोजचे एक्झाम्पल फ्रुक्टोज आहे. मग ते जसं आपण पुढे चॅप्टर जसं आपण शिकत जाऊ तसं तुम्हाला आपोआप लक्षात येईल यांचे स्ट्रक्चर्स कुठल्याला काय कॅटेगरी आपण यूज करायची. म्हणजे आता मी याचं इथे एक्झाम्पल्स मेन्शन करून ठेवतो, पण ती एक्झाम्पल्स तुम्हाला पाठ करण्याची गरज नाहीये, ते आपोआप तुमचं पाठ झालं पाहिजे. त्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज, याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज, गॅलॅक्टोज, याचं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. ओके, सो ही स्ट्रक्चर्स जसजसे आपण ड्रॉ करत राहू, प्रॅक्टिस करत राहू, त्याच्या रिॲक्शन्स करत राहू आणि ते स्ट्रक्चर्स परत परत वापरत राहू, तसं तुम्हाला आपोआप लक्षात येईल की याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे, त्याच्यामध्ये किटो ग्रुप आहे आणि किती कार्बन नंबर्स आहेत, त्याच्याप्रमाणे आपण आपोआप त्या त्या क्लासिफिकेशनची एक्झाम्पल्स मेन्शन करू शकतो. ओके, डिलीट करतोय. आता काही स्ट्रक्चर्स ड्रॉ करू. एक मिनिट, मी बघतो फक्त आपल्याला काही सिक्वेन्स मध्ये आहेत का स्ट्रक्चर्स काढायची. ओके, बघा इथं अल्डोजेस आहे. अल्डोजेस मध्ये ग्लिसरल्डिहाइड, इरिथ्रोज, रायबोज आणि ग्लुकोज. अल्डो कसं केलंय बघा, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज आणि अल्डो हेक्सोज. सो आता ही स्ट्रक्चर्स कशी ड्रॉ करायची एकदा व्यवस्थित समजून घ्या, सिस्टीम समजून घ्या. कार्बोहायड्रेटचा सगळ्यात बेसिक स्मॉलेस्ट कार्बोहायड्रेट कुठला आहे? तर हा आहे ग्लिसरल्डिहाइड. ओके, ग्लिसरल्डिहाइड. आणि मग त्याच्यापासून आपण एक एक मॉलिक्यूल फॉर्म करायला सुरुवात करणार. तर आता मी ते दाखवायला सुरुवात करतो. कायरल काढायचे आपल्याला आणि पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी किटोन. इथं मेन्शन पण केलेले अल्डो ट्रायोज आहे. आपण बघूया.
मी इथं आधी नेम्स लिहून ठेवतो. ग्लिसरॉल्डिहाइड. काय करायचं आपल्याला? कार्बोहायड्रेटची सगळी स्ट्रक्चर्स आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलानं काढत असतो. ओके, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय? म्हणजे हा फॉर्म्युला. याच्यामधले हे जे हॉरिझॉन्टल ग्रुप्स आहेत, दोज आर कमिंग टुवर्ड्स अस. अँड दीज आर गोइंग अवे फ्रॉम अस. असे कन्सिडर केलेले असतात. हे बेसिक 11th स्टँडर्ड मध्ये आपलं झालेलं. तर आता याला वापरायला सुरुवात करू. ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर काढायचंय. कार्बन्स, इथे एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे आणि इथे एक कार्बन. ओके, अल्डिहाइड आहे, हा CH4. कायम हा जो शेवटचा कार्बन असतो खालचा, तो कायम CH2OH असतो. ओके, आणि या दोघांच्या मध्ये कायम CHOH असतो. कायम म्हणजे अर्थ काय होणार याचा? CHO, CHOH, CH2OH. किती कार्बन्स झाले टोटल? 3. सो दिस इज ट्रायोज. अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? अल्डिहाइड. सो इट इज अल्डो ट्रायोज. एक्झाम्पल काय? ग्लिसरॉल्डिहाइड. बरोबर कळलेलं आहे का? आता ग्लिसरॉलचं हे काय होतं? स्ट्रक्चर काय होतं? ग्लिसरॉल अल्कोहोल मध्ये इट इज ट्रायोल. ट्रायोलचं स्ट्रक्चर काय होतं? आणि 3 कार्बन्स each with 1 OH ग्रुप. हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय झालं बघा स्ट्रक्चर? हे CH2OH मधला CHOH आणि लास्ट आहे तो परत CH2OH. आता हा CH2OH तुम्हाला दिसतोय का? हा आहे समजा. हे झालं ग्लिसरॉल आहे. हा ग्लिसरॉल. CHOH दिसतोय का मधला? आहे तसा आहे. काय फरक पडला? या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ग्लिसरॉलचं ग्लिसरॉल्डिहाइड. परफेक्ट समजलंय का बघा? Yes. स्ट्रक्चर मध्ये कोणाला काही डाऊट असला तर विचारा. कारण एकदा हे स्ट्रक्चर लक्षात आलं की मग बाकी आपल्याला काय करायचंय? तर मधले CHOH ग्रुप्स वाढवत जायचंय फक्त. आपण बघूयात, पुढचं बघू. बघा, समजा म्हणलं नेक्स्ट ऑल्डो टेट्रोज करायचंय म्हणून. ऑल्डो टेट्रोज काय करणार मी? मध्ये 2 घेतले पाहिजेत. सगळ्यात खाली कोण असणार कायम? CH2OH. सगळ्यात वर CHO आणि मध्ये कोण? CHOH, CHOH. याचं नेम आहे थ्रिओज. आता एक पॉसिबिलिटी अशी लक्षात येते का बघा तुमच्या, की हे HH एकाच बाजूला पाहिजेत, OH एकाच बाजूला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. ऑपोजिट साईडला जाऊ शकतात ना. म्हणजे समजा मी असं काढलं स्ट्रक्चर तर हे रॉंग आहे का बघा? HOH, OHH किंवा OHH, HOH. इथं CHO, इथं CH2OH. हे पण अल्डो टेट्रोजच आहे ना? Yes, sir. ओके, सो Sir? याचं नेम आहे, एक मिनिट, याचं नेम आहे इरिथ्रोज. हा बोल. सर CHO आणि CH2OH पोझिशन इंटरचेंज करू शकतो का? ही पोझिशन चेंज केली का नाही? म्हणजे हेच म्हणतेस ना तू, इथले CHOH च्या पोझिशन्स म्हणतेस ना? याच पोझिशन्स म्हणतेस ना? सर म्हणजे CHO आणि CH2OH
नाही करू शकत. CHO कायम वरती पाहिजे आणि CH2OH कायम खाली पाहिजे. ओके. म्हणजे हा मॉलिक्यूल काही उलटा उभा राहत नाही असं नाहीये. तो मॉलिक्यूल उलटा राहणारच आहे, पण याचे नॉर्मल जे आपण ज्या पद्धतीमध्ये आपण लिहितो तो फॉर्मॅट हा आहे की मोस्ट ऑक्सिडाइज्ड कार्बन वरती लिहायचा आणि लेस ऑक्सिडाइज्ड खाली लिहायचा. ओके. सर हा. ते फर्स्ट जे होतं ना अल्डो ट्रायोज, त्यामध्ये तुम्ही म्हणलात की ग्लिसरॉलचा फॉर्म्युला ऑक्सिडाइज केल्यावरती तो येतोय, तर ते नाही कळलं. ग्लिसरॉलच्या फॉर्म्युलामध्ये ना याच्याऐवजी फक्त CH2OH आहे, म्हणजे अल्कोहोल आहे ना. येस सर. अल्कोहोलचं अल्डिहाइड झालं म्हणजे ऑक्सिडेशन झालं ना. येस सर. आलं लक्षात काय म्हणतोय ते? सो CH2OH च्या ऐवजी CHO फक्त. ओके. नेक्स्ट बघा. आता हे लक्षात कसं ठेवायचं, थ्रिओजचं स्ट्रक्चर काय आणि इरिथ्रोजचं काय? तर हे बरोबर लिहिलंय का मी एकदा जरा मला बघू दे. नाही, मी एक्झॅक्टली ऑपोजिट लिहिलं. मी एक्झॅक्टली ऑपोजिट लिहिलंय बघा. ते आत्ता मी विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मी लिहिलंय इरिथ्रोजचं स्ट्रक्चर आणि हे लिहिलंय थ्रिओजचं स्ट्रक्चर. हे कसं ओळखायचं, तर ते कसं ओळखायचं तेच सांगत होतं आणि त्याच्यामुळे मला एक इमिजिएट हे लक्षात आलं. बघा काय म्हणतोय, इरिथ्रोजचा जो ई आहे त्याचे हे जे पॉइंट्स आहेत हे एका डिरेक्शनला आहेत, तसे याचे OH एका डिरेक्शनला, हे ई आहे. याच्याऐवजी थ्रिओजला ऑपोजिट डिरेक्शनला गेलं पाहिजे. कळलं का काय म्हणतोय ते? येस. ओके. सो असं लक्षात ठेवा फक्त याला, इरिथ्रोज एकाच डिरेक्शनला 2 OH, थ्रिओज ऑपोजिट डिरेक्शनला 2 OH. ओके. त्याच्यानंतर अल्डो पेंटोज कडे जाऊ. हे डिलीट करतो स्ट्रक्चर. अल्डो पेंटोज काय केलं पाहिजे, हा CHO, हा CH2OH हे फिक्स झालं, 2च कार्बन्स झालेत. पेंटोज आहे म्हणजे अजून 3 पाहिजेत. समजा मी असं घेतो CHOH, HOH, HOH. जर मी सगळे OH ग्रुप्स एका साईडला घेतलेले असतील तर या कार्बोहायड्रेटचं नेम आहे रायबोज. समजा हा OH मी इकडे घेतला तर त्याला रायबोज म्हणायचं का, नाही म्हणायचं. मग तो बदलला, तो चेंज झाला, तो आता त्याचा डायस्टिरिओमर होतो. हे सगळं जे काही डायस्टिरिओमर, इनॅन्शिओमर कार्बोहायड्रेटचं ते आपण नंतर बघू. आत्ता फक्त लक्षात काय घ्या, आत्ता फक्त एवढंच लक्षात घ्या, अल्डो पेंटोज असं म्हटल्यानंतर सिम्पलेस्ट काढायचा मी आत्ता ट्राय केलाय. एकाच साईडला सगळे घेतलेले आहेत OH ग्रुप्स आणि 5 टोटल कार्बन ॲटम्स घेतले. सो इट इज अल्डो पेंटोज. एक्झाम्पल आहे रायबोज. ही कशी आयडेंटिफाय करायचे, त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या आपण नंतर बघणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर काढू अल्डो हेक्सोज. काय करायला लागेल, अल्डो आहे म्हणजे CHO, खाली CH2OH, टोटल हेक्सोज आहे, याचा अर्थ 4 पाहिजेत. काय करूयात, HOH, HOH, HOH आणि इथला OHH असं जर घेतलं तर त्याला ग्लुकोज म्हटलं. ओके. या OHच्या पोझिशन्स इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. त्या पोझिशन्स जर आपण चुकवल्या तर स्ट्रक्चर चुकलं, कारण OHची पोझिशन बदलली की त्या कंपाऊंडचं नेम चेंज होतं. तो ग्लुकोज राहत नाही, तो कदाचित गॅलॅक्टोज होईल, कदाचित अजून काहीतरी वेगळा होईल, गुलोज होईल, अल्डोज होईल. सो त्याची नेम्स डायरेक्टली चेंज होतात. त्यामुळं OHच्या पोझिशन्स आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट, समजा आपण म्हणलं किटो हेक्सोज.
पण मग या पोझिशन्स पाठ करून ठेवावं लागतात का प्रत्येकाच्या? हो. पाठ म्हणजे पाठ नाही. मी त्याच्या ट्रिक्स सांगेन तुम्हाला. त्या ट्रिक्स लक्षात घ्या. बघा ओके आता सर. किटो ग्रुप आहे. किटो ग्रुप हा कधी आता शेवटी नाही येणार बघा. जसं CHO वरती आला तसा नाही येऊ शकत. आता काय करायचं, ज्या वेळेला आपल्याला किटो दिसतो ग्रुप, त्या वेळेला आपण काय करायचं, वरती सुद्धा CH2OH, खाली पण CH2OH. ओके. आता किटोची पोझिशन आपल्याला माहिती पाहिजे, कारण ती मध्ये कुठेही असू शकते. आता हेक्सोज आहे, याचा अर्थ अजून 4 कार्बन्स आहेत. म्हणजे या 4 कार्बन्स पैकी कुठल्याही एका पोझिशनला डबल बॉन्ड O असू शकतो. तर तो मी आता इथं देतोय. CH2O, C डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर हे आता 3 कार्बन्स झाले. HOH, HOH, HOH. fructose. हॅलो सर. बोल गं. सर, जे ऑफलाईन क्लासेस सुरू होणार आहे त्यात तुम्ही ऑनलाईन स्ट्रीमिंग ठेवणार आहात का? हो, ठेवणार आहे. एक मिनिट मला फक्त एकदा जरा व्यवस्थित विचार करू द्या. हा OH इकडे घ्या. हा OH ग्लुकोज सारखाच पाहिजे ना. म्हणजे हा OH पाहिजे. थर्ड कार्बनला OH लेफ्टला, H राईट हँडला, तर ते फ्रुक्टोज होईल. बरोबर. येस. चलो आता या पॉइंटला थांबूयात. आपण उद्या या स्ट्रक्चर्सची अजून प्रॅक्टिस वगैरे करू. काही कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे असं करूयात आणि मग पुढे जाऊ. चलो थांबूयात. बाय सर. बाय बाय.